वोट जिहाद विरुद्ध मतांचे धर्मयुद्ध घडवा असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांना केलंय। लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला वोट जिहादचा फटका बसल्याचं सांगत फडणवीस यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडलाय। तर दुसरीकडे केवळ मुस्लिमच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र महायुतीच्या विरोधात गेल्याची टीका मविया नेते करताना दिसतायत। बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांनी महाराष्ट्रातील विधानसभेचा प्रचार चांगलाच तापलाय। काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीवर भाजपा आणि महायुतीचे नेते तिखट टीका करताना दिसतायत। यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे आणि छत्रपती संभाजीनगरच्या सभात वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये एक गठ्ठा मतं मवियाला पडल्यानं 10 मतदारसंघात महायुतीचा पराभव झाल्याचं फडणवीस यांचं म्हणणं आहे। संभाजीनगरच्या सभेत फडणवीसांनी एमआयएमला लक्ष केलं। त्याचबरोबर वोट जिहाद विरोधात मतांचं धर्मयुद्ध करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केलंय। वोट जिहाद आपण सगळ्यांनी बघितलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे सारख्या मतदारसंघामध्ये 5 मतदारसंघात 1,90,000 मतांनी आपण पुढे होतो आणि एकदा मालेगाव सेंट्रलनी 1,94,000 मतं देऊन 4,000 मतांनी आपल्याला पराभूत केलं। यांचा वोट जिहाद 10 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्या पराभवाचं कारण राहिला। ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांचं धर्मयुद्ध करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे। संभाजीनगरने मतांचं धर्मयुद्ध करून या ठिकाणी पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते, छत्रपती शिवरायांचा आवाज काय असतो, छत्रपती शिवरायांचं देव देश आणि धर्माचा मंत्र काय असतो ते या संभाजीनगरला दाखवून देण्याची वेळ आहे। तर वोट जिहादचा मुद्दा लोकसभा निवडणुकांनंतर सारवासारव करण्यासाठी भाजपानं आणल्याचं मविया नेत्यांचं म्हणणं आहे। केवळ मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच महायुतीच्या विरोधात गेल्याचं मविया नेते सांगतायत। असं आहे, पराभूत झाल्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी वोट जिहाद लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनीच 31 जागा, सगळीकडे काय विशिष्ट समाजाने मतदान विरोधात केले असं नाही, सगळेच तुमच्या विरोधात गेले। त्यामुळे तर तुम्ही घाबरून अनेक सवलती ज्या शक्य तुम्हाला नाहीत अशा गोष्टी जाहीर करण्याचं काम तुम्ही केलं। डेव्हलपमेंट हा अजेंडाच नाहीये त्यांचा। आईसचा गैरवापर करायचा, पक्ष फोडायचे, घरं फोडायची आणि सातत्याने संविधानाच्या विरोधातच निर्णय घ्यायचे ना। मग या धमक्या वगैरे हे संविधानिक आहे का? अर्थातच असंवैधानिक गोष्टीचे सरकार करत असतं। त्याच्यामुळे त्याच्यात सातत्य सगळं जे हे सरकार करतं ते संविधानाच्या विरोधात करतं। योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेपाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है अशी घोषणा केली। यातच मुस्लिमांना 10% आरक्षणाच्या मागणीचं मुस्लिम उलेमांचं निवेदन काँग्रेसनं स्वीकारलेलं आहे। काँग्रेसचा मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा आहे का असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केलाय। भाजपा मुस्लिमांना आरक्षण देणार नाही असं सुद्धा अमित शहा सांगतायत। ये अघाड़ी वाले सत्ता की भूख में अंधे हो चुके हैं, मगर मैं कहकर जाता हूं, जब तक भारतीय जनता पार्टी का एक भी सांसद या विधायक विधानसभा और संसद में है, माइनॉरिटी को आरक्षण नहीं मिल पाएगा, ये हमारा संकल्प। छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला काँग्रेसनं केलेला विरोध, जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवण्याला झालेला विरोध, वक्फ जमिनी संदर्भातल्या कायद्यात सुधारणेतला विरोध या मुद्द्यांवरून भाजपा, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अडचणीत आणताना दिसतेय। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत राहुल गांधींना चांगलं बोलण्यास सांगावं असं आव्हान सुद्धा भाजपचे नेते उद्धव ठाकरेंना देताना दिसतायत। वोट जिहादला मतांच्या धर्मयुद्धानं उत्तर देण्याचं आवाहन करत फडणवीसांनी निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या नावावर एकत्रित येण्याचा नारा दिल्याचं समजतंय। आता हे मुद्दे मतदारांपर्यंत कसे पोहोचतात हे निकालामध्ये स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।